करा. या सर या. पाटील आणि मॅडम खूपच छान. छान छान. पण पूर्ण प्रबंध लिहिलाय. नाही फार छान. आता 2 आहे पण अजून एक आज कोण आला येऊ दे. सुस्वागतम 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 शुभस्वागतम सुस्वागतम. आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं आपल्या कैलासवासी बाबा आढावकर सभागृहामध्ये आगमन होत आहे. तरी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम. आज 14 फेब्रुवारी शाळेचा वर्धापन दिन. 62 वर्ष पूर्ण करून आपण 63वा आज वर्धापन दिन साजरा करीत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं आपल्या या सभागृहामध्ये आगमन होत आहे. या सर्वांचं मी आमच्या सर्व शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षकेतर सर्व संघटनांतर्फे हार्दिक स्वागत. आज 14 फेब्रुवारी भारतीय सौर 25 माघ 1943 सोमवार दिनांक 14 फेब्रुवारी 22 आज शाळेचा 63वा वर्धापन दिन. आपण हिरक महोत्सवाकडून अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत आहोत. अशा या शुभ दिनी आजच्या या आपण कार्यक्रमाची सुरुवात जी आहोत ती दीप प्रज्वलनाने करणार आहोत. दीप जो मांगल्याचा प्रतीक आहे. आजच्या या उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या दीपाचं प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. श्री शशिकांत गावडे साहेब, पाटील सर या सर्वांच्या शुभ हस्ते दीपाचं प्रज्वलन होत आहे. दीप जो आपल्याला नेहमी अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखवतो. दीप ज्योती परम ज्योती दीप ज्योती जनार्दनः दीपो हरतु मे पापं दीप ज्योती नमोस्तुते. शुभं करोतु कल्याणं आरोग्यं सुख संपदा द्वेष बुद्धि विनाशाय आत्मज्योति नमोस्तुते. आत्मज्योति प्रदीप्ताय ब्रह्मज्योति नमोस्तुते. ब्रह्म
ज्योती प्रदीप्ताय गुरुर्ज्योती नमोस्तुते असा हा दीप जो आपल्याला प्रकाशाकडे नेतो, स्वयं प्रकाशित होऊन दुसऱ्यांनाही प्रकाशाचा मार्ग दाखवतो, अशा या दीपाचं प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. हेमंत 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 आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शशिकांत गावडे साहेब, सहचिटणीस श्री दीपक शंकर पाटील, खजिनदार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विष्णुपंत आमचे स्तवन करून स्वागत करणार आहोत. त्यापूर्वी मी आजच्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप आमचेकर साहेब, आपल्या संस्थेचे सहचिटणीस श्री दीपक शंकर पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शशिकांत गावडे साहेब, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री HD सावंत साहेब,
धन्यवाद. आपण त्या ब्रह्मांडामधील सर्व शिवशक्तींना जे आवाहन केलेलं होतं दीप प्रज्वलन करून त्या सर्वांचंच आपण गुणगान केलेलं आहे. यानंतर आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले आजचे सर्व अतिथी तेही आपल्याला ईश्वर स्वरूप आहे, तर त्यांचंही आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. स्वागत गीत सादर करीत आहेत आमच्या विद्यार्थिनी. पाहुण्यांच्या आगमनाने आपल्याला हर्ष जाणवलेला आहे. आम्ही प्रेमभावे या विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करतो. यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. या संस्थेचा परिचय आणि पाहुण्यांची ओळख देऊन त्यासाठी मी विनंती करते संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शशिकांत गावडे साहेब यांना की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. सर्वप्रथम मी आमच्या कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक गुरुवर्य दवा अणावकर गुरुजी यांच्या स्मृतीस अभिवादन करून माझ्या या प्रास्ताविकाची मी सुरुवात करतोय. आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष माझे मित्र प्रदीप आमचेकर, ह्या भागातील सगळ्यात लोकप्रिय नगरसेवक आणि आमदार दिलीप लांडे साहेब, अमेरिकेतील प्रसिद्ध गायनेकॉलॉजिस्ट डॉक्टर अनिल नेरुरकर सर आणि सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सभासद वर्ग, माझा शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि बंधू भगिनी. प्रसारक मंडळाची स्थापना झाली 48 मध्ये. हे सगळे लोक
सगळ्यांना तुम्हाला मी बरेच वेळा हा उल्लेख केलेला आहे. ही सगळी लोक कुडाळला आली. कुडाळ हायस्कूल आमचं सध्या चांगल्या प्रकारे आम्ही चालवतोय. आणि मग कधीतरी 59-60च्या दरम्याने इथं ह्या शिक्षण संकुलाची सुरुवात झाली. आणि हे सगळं आमचं नेतृत्व त्यावेळी अणावकर गुरुजींनी केलेलं होतं. ह्या शाळेचा एक सोहळा आम्ही साजरा केला होता. 61 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक सोहळा साजरा केला होता 2020 मध्ये. षष्ठाब्दी पूर्ती सोहळा सेंटरचे केलेली आहे. आणि त्याचाच एक 60 वर्षाचा कार्यक्रम 2020 साली 14 फेब्रुवारीला या शाळेच्या मैदानात संपन्न झाला. आणि तुम्हाला माहिती आहे असंच की ह्या शाळेला पूर्वी फक्त कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे हायस्कूल किंबहुना त्या काळात कराची हायस्कूल म्हणून फार प्रसिद्ध होतं. या सगळ्या भागामध्ये आजही कराची हायस्कूल म्हणून प्रसिद्ध आहे. पण मधल्या काळात आम्हाला एक कुटुंब आमच्या सान्निध्यात आलं. कराचीचंच कुटुंब होतं ते, भाटिया कुटुंब. त्याने या शाळेला मोठी देणगी दिली आणि आम्ही या शाळेच्या हायस्कूलचं नाव त्यावेळी बदललं. शेठ ईश्वरदास भाटिया हायस्कूल असे करण्यात आलं. आणि योगायोग त्या भाटिया हायस्कूलचे एक सदस्य डॉक्टर भाटिया, गीता भाटिया हे आमच्या कार्यक्रमाला त्यावेळी इथे 2020च्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आणि त्यांनी आमची ती लायब्ररी वगैरे बघितलं, वाचनालय बघितलं. त्यांना काय ते विशेष असं त्यात कमतरता आढळली. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या वाचनालयाचं सगळं रिन्युएशन करायचं. आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबियातर्फे त्यावेळी 20 लाखाचा चेक आम्हाला दिला. 20 लाखाचं देणगी आम्हाला दिली. आणि त्या देणगीतून आम्ही खालचं वाचनालय पहिल्या मजल्यावर जे आहे ते सगळं व्यवस्थित उभं केलं की ज्याचं आत्ताच उद्घाटन डॉक्टर नेरुरकर साहेबांनी केलं. त्याच्यात काही पैसे शिल्लक राहिले. आणि आमचे चिटणीस पाटील साहेब हे भाटिया कुटुंबियांना भेटायला गेले की आम्हाला असं उद्घाटन करायचं आहे, तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे काही पैसे शिल्लक राहिलेले आहेत. आणि त्यावेळी मी आणि पाटील आम्ही दोघांनी विचार विनिमय करून ठरवलं होतं की आपण केमिस्ट्रीची आणि फिजिक्सची जी लॅब आहे, प्रयोगशाळा आहे, ह्याचं आपण रिन्युएशन करायचं. त्याच्यासमोर आपण एक प्रपोजल ठेवूया. आणि त्याप्रमाणे पाटील साहेबांनी ते प्रपोजल ठेवलं. आणि मला सांगायला आनंद होतो की त्या कुटुंबियांनी सांगितलं की ही पण लॅब तुम्ही करा, उरलेले पैसे प्लस ह्याच्याकरता आणखी जो काय खर्च होईल तो आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. साधारण आमचा अंदाज होता 30 लाखाचा. 10 लाख त्यांचे आम्ही इकडे खर्च केले वाचनालयात. तर त्याने आम्हाला आणखी 10 लाख शिल्लक होते. आणखी त्याने आम्हाला काल 10 लाखाचे म्हणजे 5-5 लाखाचे 2 चेक दिले. आणि सांगितलं की तुम्ही त्याचेही तुम्ही रिन्युएशन करा, संपूर्ण नवीन बनवा. आणि त्याला त्यांच्या मातोश्री मोहिनीबेन ईश्वरदास भाटिया यांचं नाव द्या. आणि त्याप्रमाणे आम्ही हा पुढचा कार्यक्रम करणार आहोत. लवकरच त्या प्रयोगशाळेचं आम्ही नूतनीकरण करणार आणि असाच एक कार्यक्रम त्यावेळी केला जाईल. पण आज आम्ही ह्या वाचनालयाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे इथं जमलेलो आहोत. मी भाटिया कुटुंबियांना संस्थेतर्फे धन्यवाद देतो. आणि त्यांनी आमच्यासोबत असेच चांगले संबंध ठेवावेत, कारण आम्हाला पुढे आणखी बरंच काही इथं करायचं आहे. आणि मला खात्री आहे की भाटिया कुटुंबीय आमच्याबरोबर आर्थिकदृष्ट्या आम्हाला पूर्णतः सहकार्य करतील. आता आजच्या कार्यक्रमाच्याकडे वळायचं आपल्याला. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मी ओळख करून देतोय. खरं म्हणजे यांची ओळख देण्याची काही गरज नाही आहे, पण एक पद्धत असते म्हणून ते द्यायची असते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत प्रदीप आमचेकर. आमच्या या संस्थेची म्हणजे ज्याला आपण म्हणतो घराणेशाही, हा चांगल्या अर्थाने वापरलेला शब्द आहे. तसे हे यांचे वडील हे आमच्या शाळेशी या संस्थेशी संबंधित होते. आज हे आमचे खजिनदार आहेत आमचेकर साहेब. आणि ते ॲज ए डेप्युटी कमिशनर सेंट्रल एक्साईज म्हणजे आता तर तुमचा GST
GST ना आताचा GST हे डेप्युटी कमिशनर सेंट्रल एक्साईज पुणा इथना निवृत्त झालेले आहेत आणि त्यांचे वडील हे आमचेकर सर म्हणून तेव्हा प्रसिद्ध होते. आप्पा आम्ही त्यांना खाजगी नावातच आप्पासाहेब म्हणायचो. आप्पासाहेब हे आमच्या त्यावेळी संस्थेचे सरचिटणीस होते. ते एक शिक्षक होते इथे आणि कराचीला आमची शेवटची ACCची बॅच 1948 मध्ये मार्च महिन्यापर्यंत त्यांनी तिथे कराची त्या दंगलीमध्ये दिवस काढून त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी ACCला बसवलं आणि त्यांना घेऊन मग ते मुंबईला आले. असे आमचेकर म्हणून म्हटलं की आज त्यांचे चिरंजीव हे आमच्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष आहेत. आजच्या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच कालांतराने आमच्या इथे आज विशेष अतिथी म्हणून इथले आमचे लोकप्रिय नगरसेवक आमदार दिलीप लांडेसाहेब यांचं मी स्वागत करतो. त्यांची मला वाटतं मी ओळख करून देण्याची तशी गरज नाही आहे, परत आपल्याला औपचारिकता म्हणून करावी लागते. लांडेसाहेबांनी आपल्या जीवनाची सुरुवात सामाजिक म्हणा किंवा राजकीय म्हणा ही एक साधे शिवसैनिक, तिथनं ते शाखा प्रमुखाचे ते नगरसेवकामध्ये असताना त्यांनी निरनिराळ्या पदांवर काम केलेले आहे. ते गटनेता होते, ते स्थायी समिती सदस्य होते, विधी समिती सदस्य, सुधार समिती, स्थायी समिती सगळ्यात महत्त्वाची असते, नंतर जिल्हा नियोजन समिती, अशा अनेक समित्या त्यांनी काम केलं. ते आपल्या एल विभागचे प्रभाग समिती प्रमुख होते कुर्ला विभागाचे आणि नंतर त्यांच्या 2019च्या या निवडणुकीमध्ये ते आमदारकीचं त्यांना तिकीट मिळालं आणि आज ते शिवसेनेचे एक लोकप्रिय आमदार म्हणून प्रसिद्ध निवडून आलेले आहेत आणि त्यांचं कार्य असंच चालू आहे. त्यांनी सामाजिक त्यांचं कार्य म्हणजे त्यांची राजगड कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे, राजगड शिक्षण मंडळ ते चालवत आहेत. त्यानंतर राजगड माथाडी कामगार सेना त्याचे ते इन्चार्ज आहेत. इतर त्यांची बरीचशी कामं त्यांनी केलेली आहेत. आता शाळेत तुम्ही जेव्हा एंट्री करता आणि खाली सगळं जे सिमेंटीकरण ते केलेलं आहे हे सगळं आम्हाला लांडेसाहेबांनी त्यावेळी करून दिलेलं आहे. आमच्या या संस्थेला शाळेला यापूर्वी त्यांनी भरघोस मदत केलेली आहे आणि आम्ही परत तशीच त्यांच्याकडे मदतीची अपेक्षा ठेवतोय आणि मला खात्री आहे लांडेसाहेब आम्हाला निराश करणार नाही, नक्कीच मदत करतील. तिसरे प्रमुख अतिथी म्हणजे डॉक्टर अनिल शांताराम नेरुरकर. यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांचं जन्म मुंबईत, शिक्षण मुंबईत सगळं आणि ते गिरगाव परिसर म्हणजे ब्राह्मणांची वस्ती जास्त की शुद्ध मराठी वगैरे वगैरे अशा ठिकाणी गेलेलं आहे. पण ते डॉक्टर झाले, काही झाले तरी त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय उत्कृष्ट मालवणी बोलतात. अमेरिकेत 50 वर्ष राहूनही ते मालवणी बोलतात. मी तुम्हाला नंतर त्याचा किस्सा सांगेन शेवटी जाता जाता. त्यांनी MBBS केलं GS मेडिकल कॉलेजमधनं. त्याच्यानंतर त्याच्यातच त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि वॉज द बेस्ट गायनेकॉलॉजिस्ट इन अमेरिका. हे मी इतरांकडनं ऐकलेलं आहे की त्यांनी फार छान त्यांनी जवळजवळ 35 वर्ष प्रॅक्टिस केली तिथे. त्यांचं एक सामाजिक दुसरं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तुमच्यापैकी किती जणांनी हा कार्यक्रम मी पाहिलेला आहे. त्यावेळी माझी त्यांची ओळख पण नव्हती पण हा कार्यक्रम मी पाहिला आहे. सुंदरा मनामध्ये भरली हा एक लावणीचा कार्यक्रम त्यावेळी आला होता मुंबईत. तो कार्यक्रम ह्यांनी ऑर्गनाईज केला होता. यांच्या मिसेस सौ डॉक्टर नेरुरकर यांनी मीना नेरुरकर, डॉक्टर मीना नेरुरकर यांनी त्या कार्यक्रमाचं म्हणजे त्या लावणी नृत्याचं दिग्दर्शन केलेलं होतं आणि अमेरिकेतल्या त्या मराठी मुली आपल्या इथे त्यांनी जवळजवळ 30-40 प्रयोग केलेले आहेत. त्यावेळी पहिले 30-40 झाले तुमचे, नंतर परत तुम्ही आला.
आणि मिळून त्यांनी जवळजवळ 150 कार्यक्रम इथे या महाराष्ट्रात केलेले आहेत. हा त्यांचा सांस्कृतिक ठेवा. लावणी कुठली, लावणी ही भायकाळाची अमेरिकेमध्ये पोहोचवली त्यांनी, हे त्यांचं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर त्यांनी आपला हा व्यवसाय त्याच्यात त्यांनी निवृत्ती पत्करली आणि त्यांनी आपलं जे काय कार्य असतं ते कोकणात सुरू केलं. तंबाखूमुक्त शाळा हे त्यांचं अभियान कोकणात खूप गाजलेलं आहे त्यावेळी. तसंच ते आमच्याकडे कोकणात एक वसुंधरा ट्रस्ट आहे, प्रयोगशाळा, त्याच्यात ते विश्वस्तान होते. योगायोगाने त्यांची ओळख आमच्या कुडाळच्या लोकांशी झाली आणि ते आमचे त्यांचं नाव आता आमच्या रॅशन कार्डवर आलेलं आहे. ते आमचे खास म्हणजे कुडाळच्या आमच्या ह्या शिक्षण संस्थेवर ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आणि आम्हाला त्यांनी आतापर्यंत मी अमाऊंट सांगत नाही, लाखो रुपयाची मदत अमेरिकेतनं त्यांनी मिळवून दिली आहे की जे आम्ही कुडाळमध्ये बरंच काम केलेलं आहे तसं. आणि आज ते खास आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी या सगळ्यांचं दुसरे व्यासपीठावर भटकर सर ज्यांनी हा कार्यक्रम असण्याकरता आम्हाला मदत केली. आमचे उपाध्यक्ष SD सावंत साहेब हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्याकडे असतात. त्यानंतर आमचे चिटणीस ज्यांनी हा सगळा म्हणजे ह्या भाटिया कुटुंबियाकडनं जी काही देणगी आपल्याला मिळालेली आहे ना त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या पाटील सरांचा आहे. त्यांनी हे सगळं मॅनेज केलेलं आहे. तसंच आमच्या पिंजरकर ह्या मुख्याध्यापिका ह्या इथं व्यासपीठावर आहेत. आता मी एक तुम्हाला खास एका पातळीची मी घोषणा करतोय. तुम्हाला माहिती आहे मगाशी मी म्हटलं होतं की ह्या संस्थेची स्थापना अणावकर गुरुजींनी 1928 साली कराचीला केली. कराची नंतर 1948 मध्ये सगळे कुडाळला आले, इकडे तिकडे विखुरले. कारण ही सगळी जी मंडळी होती कराचीला गेलेली ही जास्तीत जास्त जवळजवळ 90% लोक ही सिंधुदुर्ग जिल्हा त्याहीपेक्षा तिथला जो किनारा होता बंदर मालवण वेंगुर्ला ह्या बंदराची लोक तिथे गेली आणि त्यांनी तिथे आपला फार मोठा विकास केला. शाळा काढल्या, त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केली. कुडाळला आल्यानंतर गुरुजींना एक तिथे आम्हाला कुडाळ हायस्कूल दिलं गेलं. त्यावेळच्या सावंतवाडी संस्थांचे अधिपती शिरावळाचे भोसलेने दिलं. त्यानंतर मग इथे जे आम्ही कराचीवाले जे सगळे, मी पण कराचीवालाच आहे, आम्ही जे कराचीवाले सगळे जिथे आलो त्यांची जी कॉलनी इथे जी वसलेली आहे त्यांना जेव्हा हायस्कूलची शाळेची गरज लागली तेव्हा सिंध महाराष्ट्र असोसिएशनच्या मार्फत इथे शाळा ही घेण्याचा प्रयत्न झाले. आणि शाळेला जेव्हा परवानगी मिळाली तेव्हा ह्या लोकांनी गुरुजींना कुडाळवरनं मुंबईला बोलवलं. साधारणतः गुरुजी 57-58 मध्ये इथे आले आणि आज हे जे काय सगळं इथं उभं केलेलं आहे हे त्यांनी त्यावेळी 60 मध्ये याचा पाया घातला गेला. 60-61 ही शाळा सुरू झाली आणि आज हे त्याचं मोठं रूपांतर तुम्ही बघताय. त्या गुरुजींचं आम्हाला कुठे ठिकाणी गुरुजींनी तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या व्यक्तीने आपलं जे शिक्षण पूर्ण केलंय कराचीला जे बॅडमिंटन कोर्ट असायचं त्या कोर्टावर ते चेंडू गोळा करायचे आणि हे चेंडू गोळा करण्याकरता त्यांना त्यावेळी एका वेळचे 8 आणे किंवा रुपया मिळायचा आणि त्याच्यावर त्यांनी हे शिक्षण घेतलंय. त्याचं तुम्हाला मी एक दुसरं उदाहरण देतो. त्यांना नंतर दोन्ही कानाने ऐकू यायचं बंद झालं. त्यांचे जे विद्यार्थी होते त्यांचे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी त्यांना त्यावेळी यंत्र दिलं होतं ऐकण्याचं. गुरुजींनी त्यांना ते काही जमलं नाही. असा तुम्हाला माणूस कुठे मिळणार नाही, अशी व्यक्ती तुम्हाला कुठे मिळणार नाही. त्यांनी ते परत केलं, परत दिले. त्या पैसे त्यांनी संस्थेकडे जमा केले विकून टाकल्यावर आणि त्यांनी एक अक्षरशः त्याला रॉकेलचं जे पुण्यात असतं आणि त्याला एक नळी, ते नळी कानाला लावायची आणि आम्ही ते पुण्यामधलं बोलायचं. अशा पद्धतीने त्यांनी इथं पैसे गोळा केलेले आहेत. ही म्हणजे हे फक्त तेच करू जाणे हे आपण नाही करू शकत. अशा ह्या गुरुजींच्या नावाने आम्ही ह्या वर्षापासून एक गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे. आणि ह्या पुरस्काराकरता आज गुरुजीचे काही कुटुंबीय त्यांचे नातू इथे प्रसाद अणावकर जे RCFचे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरमध्ये फार मोठे अधिकारी आहेत
ते आता इथे उपस्थित आहेत, त्यांचे बंधू आहेत. ह्या लोकांनी आम्हाला त्या थोडंसं फायनान्शियल मध्ये 2,551 रुपये सांगितले. दरवर्षी आम्ही देत जाऊ आणि हा तुम्ही पुरस्कार द्या. हे सांगितल्यानंतर मी माझे अध्यक्ष इंद्रजित सावंत यांना फोन केला. आज ते सिंगापूरला बसलेले आहेत. तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडनं पण तुम्ही पैसे घ्या. आमचे दुसरे मनीष दाभोलकर यांनी सांगितलं, आमचे कार्यकारी सदस्य, तुम्ही माझ्याकडनं पैसे घ्या, पण गुरुजींचे आपल्याला दरवर्षी नाव घेतलं गेलं पाहिजे आणि हे त्यांचं सगळ्यात मोठं स्मारक ठरेल. आणि अशा रीतीने आम्ही यावर्षी हा पुरस्कार नंतर जाहीर केला जाईल. 11,000 रुपयाचा पुरस्कार शालश्री हा दिला जाईल आणि मधल्या वेळात एक गोंधळ प्रकाशन होईल. हा आहे आजचा कार्यक्रम. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गावडे साहेब. आताच आपल्याला आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शशिकांत गावडे साहेबांनी करून दिलेला आहे. यानंतर आजच्या या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या विभागातील आमदार माननीय श्री दिलीप भाऊसाहेब लांडे हे उपस्थित आहेत. आपल्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना थोडी घाई आहे, तरी देखील त्यातल्या त्यात वेळ काढून ते आज आपल्या येथे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मी आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शशिकांत गावडे साहेब यांना विनंती करते की त्यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. आपल्याला 2 शब्द व्यक्त करणार आहे आपल्या विभागातील. त्यांचं मार्गदर्शन आयुष्यभर मला मिळालं. त्या अनवकर सरांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि त्यांच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या विश्वासाने या ठिकाणी उभं राहण्याची शक्ती मिळाली, ताकद मिळाली आणि सन्मान मिळाला. तर माझ्या विभागातील सर्व विद्यार्थी मित्र, आदरणीय पालक आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले संस्थेचे सर्व मान्यवर, त्या सर्वांना नमस्कार करतो. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद घेतो. या ठिकाणी सर्वांची माफी मागतो की उशीर आला आणि लवकर जात आहे. एक अतिशय महत्वाचं काम आहे. गेले 3 महिने डोंगर कोसळून 100 महाराष्ट्रीयन कुटुंब घराच्या बाहेर आहे. तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने त्या लोकांना न्याय द्यायचं काम तुमच्या दिलीपमाच्या हातून होत आहे आणि त्या चाव्या आज देण्याची वेळ आहे. म्हणून सरांना विनंती केली की या ठिकाणी पुढील कार्यक्रमासाठी जाण्याची मला परवानगी मिळावी. आणि सरांनी सांगितलं की आमच्या शाळेबद्दल काहीतरी बोला. सर, वृक्ष जरी तुम्ही लावला असेल तरी या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने 10 वर्ष या वृक्षाला पाणी घालायची, सेवा करायची संधी मला मिळाली. आणि परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की अशाच पद्धतीची सेवा माझ्या हातून घडण्यासाठी तुमच्या सर्वांचा विश्वास, तुमच्या सर्वांचं मार्गदर्शन मला कायम मिळत राहो. आणि या विद्यार्थ्यांच्या आणि या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांच्या मनामध्ये अपेक्षित असणारी सेवा त्यांच्या दिलीप मामाकडून घडो, एवढीच परमेश्वराची प्रार्थना करतो. सरांनी या ठिकाणी बरेचसे गोष्टी सांगितल्या की काय शाळेला मदत करता येईल. काही गोष्टी सर मी सांगत नाहीये, काही गोष्टी बोलत नाहीये, आहे तिकडे. कारण बोलण्याच्या अगोदर जर करून दिलं तर बरं असतं. सरांचे भाऊ इथे बसलेले आहेत. मी विचारलं सरांना की सरांची मुलगी आली का.
अनावकर सर दुसऱ्या पक्षात होते. अनावकर सर दुसऱ्या पक्षात होते, परंतु अनावकर सरांचा आशीर्वाद दिलीप मामाच्या डोक्यावरती होता, म्हणूनच या विभागाचा नगरसेवक पद मला लगेच सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती असतो, ज्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती घ्यायचा असतो, त्यांच्या पायावरती नतमस्तक होणं हे आपलं कर्तव्य असतं. आणि म्हणूनच सरांच्या चरणावरती हमेशा नतमस्तक व्हायचं असेल, ही शाळा असेल या ती शाळा असेल, दोन्ही शाळेची सेवा करायचं काम कर्तव्य माझं आहे. आम्ही सरांना विनंती करतो की कधी काही असेल, माझ्याला एक आपण सेवा करायची संधी द्या. जे शक्य आहे ते जरूर केलं जाईल, जे शक्य नाहीये ते वसंतदादांनी जे सांगितलेले, वसंतदादा पाटील म्हणून एक मुख्यमंत्री होते, जे कायद्यात बसत नाहीये ते कायद्यात बसवण्यासाठीच दिलीप मामाला आमदार बनवलेले आहे. आणि म्हणून अशा पद्धतीची सेवा करण्यासाठी आपण एक वेळ तुमचा सेवक आणि या शाळेचा एक विद्यार्थी नसलो तरी हृदयामध्ये असणारं प्रेम, हृदयामध्ये असणाऱ्या या शाळेबद्दलची आस्था, सेवा करायची संधी मला आपण द्यावी एवढी त्या ठिकाणी विनंती करतो. आपण मला बोलवलं, मान सन्मान दिला, सर्वांचं दर्शन घडलं. असंच आपलं दर्शन कायम घडत राहू. तुमच्या दर्शनाने, तुमच्या आशीर्वादाने या विभागाचा विकास, या विभागातील लोकांची सेवा आणि लोकांना मान सन्मान द्यायचं काम माझ्यातून घडव एवढीच आपल्या चरणी आणि परमेश्वर चरणी नतमस्तक प्रार्थना करतो. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उमदे व्यक्तिमत्व असणारे मी असं कोणाकडून माईक घेऊ नये, तर कधी कधी माझी दादागिरी असते. मी मॅडमला विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, याच वर्षामध्ये याच शाळेचं एक काम मी माझ्या डोक्यामध्ये, हृदयामध्ये घेऊन चाललेलं आहे. ते पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे आभार ऐकेल आणि आभार आणि आपले आशीर्वाद घेईल. जरी त्यांनी मला विनंती केली तरी मला असं वाटतं की मी कुठेतरी चुकते. म्हणून उमदे व्यक्तिमत्व असणारे, आपल्या लहान मोठ्या कृतीतून सदोदित तत्पर असणारे, बहारदार विचारांच्या मशाली हातात घेऊन मुलाचा संदेश देणारे कार्यसम्राट माननीय आमदार दिलीप मामा भाऊसाहेब लांडे सर हे या ठिकाणी आले आणि आपल्याला छानपैकी असं मुलाचं मार्गदर्शन केले. आपल्या शाळेसाठी विशेष त्यांच्या हृदयात जागा आहे हे ऐकून मलाही खूप आनंद झालेला आहे. सर, आपले शतशः आभार, शतशः आभार. धन्यवाद मामाचा. त्याचे 150 प्रयोग आपल्याच महाराष्ट्रामध्ये केले आहेत असे हे डॉक्टर अनिल नेरुळकर. आपल्या कमश्रीफळ मंडळाचे खजिनदार श्री विष्णुपंत प्रदीप विष्णुपंत आमचेकर साहेब आजच्या या आपल्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत. यांचा सत्कार करीत आहे आपल्या संस्थेचे
उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्री हनुमंत सावंत साहेब, ॲडव्होकेट हनुमंत साहेब यांना विनंती करते की आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप आमचेकर साहेब यांचा सत्कार करावा. विष्णुवर्धन आमचेकर हे शाळेचे प्रिन्सिपल होते आणि ते मला इंग्रजी शिकवायचे. त्यांच्या मुलात आज मला सत्कार करायची संधी मिळते, मला खूप आनंद होतो. मला जायची माहिती होती, त्यामुळे मला पाठीमाग नाही काही सूचना आल्या की तुम्ही लवकर 8 वाजता जायचं आणि त्यामुळे माझं मी भाषण आटोपतं घेतलं होतं. पण त्यावेळी मी आपल्याला एक सांगितलं होतं की मला नेरुळकर साहेबांच्या बद्दल एक किस्सा सांगायचा होता. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे प्रत्येक भाषेला एक बोलीभाषा असते. तेव्हा मी काही त्यांना ओळखत नव्हतो, पण ही व्यक्ती तिथे सगळ्यांची मालवणी बोलत होती. नंतर मला कळलं की ह्यांचं सगळं आयुष्य हे अमेरिकेत गेलंय. म्हटल्यावर मला आश्चर्य वाटलं की अमेरिकेत राहून इतकं उत्कृष्ट मालवणी. नंतर तो एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मराठीत भाषण केलं, पण ते मला थोडंसं कुठेतरी काहीतरी त्यामध्ये बरोबर वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी मला ते रस्त्यात भेटले, परत आमची ओळखीची देवाणघेवाण परत झाली आणि मी त्यांना म्हटलं की डॉक्टर, तुमचा कालचा मला मालवणी बरा वाटला, पण तुम्ही काय मराठीत बोललात ना तर काय मला बरोबर नाही वाटला. तेव्हा त्यांनी मला इतकं समर्पक उत्तर दिलं की शशी, अरे मराठी ही माझी शिक्षणाची भाषा अशा आणि मालवणी ही माझी मातृभाषा असा. एवढं त्यांना मालवणीवर प्रेम आहे आणि आजही ते आमच्याशी मालवणीतच बोलतात, अमेरिकेत राहून सुद्धा. हे वैशिष्ट्य आहे, हे मला सांगायचं होतं. धन्यवाद. ॲडव्होकेट श्री हनुमंत सावंत साहेब, आपल्या मुख्याध्यापिकांना मी विनंती करते त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर संस्थेचे सरचिटणीस श्री दीपक शंकर पाटील साहेब यांचाही सत्कार होत आहे. संस्थेचे सरचिटणीस पाटील साहेब, संस्थेचे आपल्या कार्याध्यक्ष शशिकांत गावडे साहेब, संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या संस्थेचे सदस्य श्री प्रसाद विनायक अनावकर साहेब, दोन सर ते आज या कार्यक्रमासाठी खास उपस्थित आहेत.
आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ज्यांच्या प्रयत्नाने ज्यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आणि हा कार्यक्रम सुरू आहे अशा आपल्या मुख्याध्यापिका पिंजरकर मॅडम यांचा सत्कार करतील आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी. मी त्यांना विनंती करते डॉक्टर देरुळकरांना की त्यांनी आमच्या मॅडमचा सत्कार करावा. सर्व विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांना एक आनंदाची बातमी द्यायची म्हणजे आपला हा जो कार्यक्रम चालू आहे आता सध्या हा फेसबुकवर लाईव्ह चालू आहे. लाईव्ह टेलिकास्ट त्याचं चालू आहे. ज्युनियर कॉलेजचे ज्येष्ठ शिक्षक भटकर सर, मी मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आपण संस्थेचा जे आपले सर्व उपस्थित मान्यवरांचा आपल्या प्रेमाचं प्रतीक देऊन सत्कार केलेला आहे. यानंतर विद्यार्थी हस्तलिखित ओंजळचं प्रकाशन होईल. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव देण्यासाठी दरवर्षी आपण ओंजळ विद्यार्थी हस्तलिखित प्रकाशित करीत असतो. या ओंजळचं आता प्रमुख अतिथींच्या हस्ते आपलं प्रकाशन होईल. मी त्याच्या प्रमुख मानसी साळुंके मॅडमला विनंती करते की त्यांनी ओंजळचं प्रकाशन करावं. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हस्ते लिहिलं जाणारं हे ओंजळ वार्षिक प्रकाशित होत आहे. आपल्या प्रमुख अतिथींच्या हस्ते डॉक्टर अनिल नेरुळकर आपल्या या ओंजळचं प्रकाशन केलं आहे. याबद्दल 2 शब्द व्यक्त करतील याच्या संपादिका मानसी साळुंखे मॅडम. आत्ताच ओंजळचं प्रकाशन झाले त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, त्यानंतर पालक प्रतिनिधी आणि माझं प्रिय बालमित्रांनो, आज ओंजळच्या प्रकाशनानिमित्त मी माझं संपादकीय मनोगत थोडक्यात वर्णन करते. रसिक वाचक, आज दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी संपन्न होणाऱ्या हायस्कूलच्या स्थापना दिन सोहळ्यात ओंजळ ह्या वार्षिक हस्तलिखिताचे प्रकाशन करताना आम्हास अत्यानंद होत आहे. यंदाचे हे वर्ष अनेकविध महत्त्वाच्या घटनांनी घडलेले आहे. कोरोनासारख्या मोठ्या आजारामुळे सर्वत्र माजलेला हाहाकार, लोकांची मोठ्या प्रमाणात झालेली जीवितहानी, लॉकडाऊन, विविध निर्बंध यामुळे लक्षात राहणारा हा काळ, ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांना मोबाईलच्या माध्यमातून द्याव्या लागणाऱ्या परीक्षा, यामुळे डिजिटल शिक्षणाचा वापर या सर्वांचा ओंजळ या अंकात समावेश करण्यात आला आहे. तसेच यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यासाठी कार्य केलेल्या नेत्यांची महती काही लेखांतून मांडली आहे. अनेक क्षेत्रात आपल्या आगळ्या वेगळ्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे थोर व्यक्तिमत्व, गानकोकिळा लता मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेता रमेश देव, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे, लेफ्टनंट बिपिन रावत या सर्वांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली त्यांचेही चरित्रात्मक व संकीर्ण लेख यांचा समावेश या विशेषांकात करण्यात आला आहे. थोर व्यक्तिमत्वांच्या परिचयाबरोबरच कविता व सामाजिक भान जागविणारे अन्य लेख, तसेच मातृभाषेची गोडी वाढावी यासाठीही काही लेख आहेत, ते आपणास नक्कीच आवडतील. हस्तलिखिताचे वैशिष्ट्य म्हणजे संगणकाच्या युगात सध्या ई-बुकचा जमाना आहे, त्यात पुस्तके कोण वाचणार, म्हणून ओंजळच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासणे, वाढवणे, तसेच विद्यार्थ्यांच्या अंगभूत भावभावनांना, सर्जनशीलतेला वाव देऊन वैचारिक अभिव्यक्तीचा व लेखन कौशल्याचा विकास करणे हे उद्दिष्ट आहे. ओंजळच्या अंकासाठी ज्यांचा आशीर्वाद,
मार्गदर्शन व प्रत्यक्ष हातभार लागलेला आहे त्यांचा ऋणनिर्देश करणे उचित ठरेल. ओंजळचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक मुख्याध्यापिका श्रीमती पिंजरकर मॅडम आणि पर्यवेक्षक श्री वराडे सर यांनी वेळोवेळी या कार्यास मार्गदर्शन करून बहुमोल हातभार लावला हे आम्ही कृतज्ञ भावाने नमूद करीत आहोत. ओंजळच्या संपादक मंडळातील सर्व बंधू भगिनींनी अतोनात परिश्रम घेऊन मुलांकडून लेख लिहून घेतले. तसेच श्रीमती साळगावकर या कला शिक्षकांनी हस्तलिखिताच्या सजावटीचे काम केले त्याबद्दल सर्वांचे आभार. या हस्तलिखितातील सर्व लेख आपल्या सुवाच्य व सुंदर हस्ताक्षराने लिहून काढून हे संपूर्ण हस्तलिखित पूर्णत्वास नेण्यास आमच्या हस्ताक्षर समितीतील विद्यार्थ्यांचा येथे आम्ही आदरपूर्वक उल्लेख करून त्यांचे आभार मानित आहोत. ओंजळला हातभार लागलेले पण ऋणनिर्देश न केलेले जे काही जण राहून गेले असतील त्यांचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ऋणाचा आम्ही उल्लेख करीत आहोत. विद्यार्थ्यांच्या भावनांची कला गुणांची ही ओंजळ आपण सर्वांनी त्याच्यातील त्रुटीसह मान्य व गोड करून घ्यावी. आपले अभिप्राय व सूचना यांचे स्वागतच आहे. म्हणून शेवटी म्हणावंसं वाटतं, शब्द फुलांची ही ओंजळ, शब्द फुलांची ही ओंजळ, वाचनीय फळे आहेत याच रसाळ, वाचनीय फळे आहेत याच रसाळ, वाचनीय गोडी याची चाखावी, वाचनीय गोडी याची चाखावी. सर्वांनीच याची अनुभूती नक्कीच घ्यावी, सर्वांनीच याची अनुभूती नक्कीच घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद साळुंखे मॅडम. आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित अजून एक आपले अतिथी आहेत. आपल्या पालक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षा श्रीमती नावकर मॅडम यांचा सत्कार करतील पर्यवेक्षक श्री वराडे सर. आजच्या या कार्यक्रमात आपल्या उपस्थित पालक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षा श्रीमती नावकर मॅडम. आपल्या संस्थेचं हे अहोभाग्य आहे की संस्था स्थापनेपासून बऱ्याच दानशूर व्यक्तींची कृपादृष्टी या संस्थेवर आहे आणि यांनी काही ठेव म्हणून रक्कम आपल्या संस्थेत ठेवलेली असते. त्यांच्या येणाऱ्या व्याजातून आपण दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असतो. यावर्षी देखील ही स्मृतिनिधी आणि गुणवत्ता पारितोषिक दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये मिळवलेल्या नैपुण्याबद्दल त्यांना विविध पारितोषिके दिली जातात. या पारितोषिकांमुळेच विद्यार्थ्यांना आपलं कार्य जोमाने करण्यास ताकद मिळते, उत्साह मिळतो. शाबासकीची थाप देण्यासाठी इथे उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं. आजचं पहिलं बक्षीस आहे सोनकर मेघना बाबू. हिला श्री शशिकांत गावडे गुणवत्ता पारितोषिक इयत्ता 10वी मध्ये सर्वप्रथम, श्री अनंतराव शंकर सावंत गुणवत्ता पारितोषिक इयत्ता 10वी सर्वप्रथम, कैलासवासी श्रीमती कृष्णाबाई जे पालव स्मृती पारितोषिक इयत्ता 10वी सर्वप्रथम, श्री निर्भयबाई जैन गुणवत्ता पारितोषिक इयत्ता 10वी सर्वप्रथम, कैलासवासी धर्माजी भिवा मुंडगेकर स्मृती पारितोषिक इयत्ता 10वी सर्वप्रथम, कैलासवासी पंढरीनाथ गंगाराम भोगळे स्मृती पारितोषिक इयत्ता 10वी सर्वप्रथम, कैलासवासी प्रभावती रामकृष्ण वर्धे स्मृती पारितोषिक इयत्ता 10वी मागासवर्गीयांमध्ये सर्वप्रथम, तसेच श्री प्रकाश वसंतराव सोळे गुणवत्ता पारितोषिक इयत्ता 10वी सर्वप्रथम कुमारी बावडे पूजा शंकर. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप आमटेकर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या या विद्यार्थिनीला सन्मानित करावं. कुमारी थोरात मधुरा अर्जुन. यावर्षीपासून मी आताच सांगितलं की बऱ्याच दानशूर व्यक्तींचा वरदहस्त आमच्या संस्थेला लाभलेला आहे आणि त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर्षी आपल्या संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कैलासवासी पंढरीनाथ गंगाराम भोगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांची कन्या सौ मधुरा प्रमोद वारंग यांच्याकडून 10वी मधील नम्र, हुशार व होतकरू विद्यार्थिनीस बक्षीस दिलं जात आहे. हे यावर्षीपासून नवीन पारितोषिक सुरू झालेलं आहे. कुमारी थोरात मधुरा अर्जुन. कुमारी पवार प्राची माधव. धन्यवाद
आमचेकर साहेब. यानंतर ॲडव्होकेट सावंत साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थिनीला सन्मानित करावं. कुमारी पवार प्राची माधव कैलासवासी धर्माजी भीमा मुंडेकर स्मृती पारितोषिक इयत्ता 10वी मध्ये द्वितीय क्रमांक कुमारी पवार प्राची माधव. बस बस तिथेच थांब तिथेच थांब. राजगुरू प्रियांका धन्यवाद सावंत साहेब. यानंतर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शशिकांत गावडे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी हे पारितोषिक द्यावं. कुमारी राजगुरू प्रियांका कैलासवासी अनंत धर्माजी मुंडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री आनंद पंढरनाथ भोगळे यांच्याकडून 12वी कला शाखेतील नम्र हुशार आणि होतकरू विद्यार्थी हे देखील पारितोषिक या वर्षापासून नवीन सुरू करण्यात आलेलं आहे. कुमारी राजगुरू प्रियांका 12वी आर्ट्स होतकरू आणि नम्र विद्यार्थिनी. मार मार पहिला. हा मार ना पहिला. धन्यवाद गावडे साहेब. पहिला देते मारायचं. एक नवीन अनाउन्समेंट होत आहे. पाटील साहेबांना विनंती करते की त्यांनी ती करावी. गावडे साहेबांनी आत्ताच भाटिया मॅडमनी 10 लाख रुपये दिलेले आहेत असं घोषित केलं. त्याचे हे चेक माझ्याकडे आहे. ते मी शेजारच्या संस्थेचे खजिनदार आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रदीप आमचेकर साहेब यांना तो चेक सुपूर्द केला जात आहे. यातच सांगितलं की बऱ्याच दानशूर व्यक्तींचा आपल्या संस्थेवर वरदहस्त आहे, ज्यांच्या कृपादृष्टीतून शाळेची वेळोवेळी उन्नती होत असते. शाळोपयोगी कार्यांसाठी त्याचा उपयोग केला जातो. आताच मी सांगितलं की या वर्षापासून नवीन 4 पारितोषिकं सुरू केलेली आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या सभागृहामध्ये आज आपण बसलेलो आहोत ते म्हणजे कैलासवासी द वा अणावकर सभागृह यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी संस्थेने असा निर्णय घेतलेला आहे की गुणवंत शिक्षकाचा सत्कार करावा आणि या वर्षीपासून ही नवीन प्रथा सुरू होत आहे. या सत्कारामध्ये त्या शिक्षकाला प्रशस्तीपत्रक, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन या शिक्षकांचा हा सत्कार केला जाणार आहे. आणि या वर्षीची ही गुणवंत शिक्षक व्यक्ती म्हणून आपल्या सर्वांचे परिचित असे हे शिक्षक म्हणजे ज्युनियर कॉलेजचे ज्येष्ठ शिक्षक श्री नागनाथ बापू वटकर सर. या वर्षाचे हे मानकरी आहेत. ज्युनियर कॉलेजचे ज्येष्ठ शिक्षक अर्थशास्त्र हा त्यांचा विषय असून त्यांचं 11वी ते MA पर्यंत शिक्षण संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथे झालेलं आहे. 1996 पासून ते आपल्या संस्थेशी जोडलेले आहेत. सतत विद्यार्थीप्रिय, विद्यार्थ्यांच्या साठी मार्गदर्शक तसेच संस्थेच्या कार्यात वेळोवेळी त्यांना सहकार्य देणारे असे हे गुणवंत शिक्षक श्री नागनाथ बापू वटकर सर. मी त्यांना विनंती करते की त्यांनी यावं पुढे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर अनिल नेरुरकर यांच्या शुभ हस्ते यांना हे प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला जात आहे. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळातर्फे गुरुवर्य द वा अणावकर गुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान होत आहे. 2021 आणि 22 हा पुरस्कार यावर्षी पासून नवीन पुरस्कार सुरू होत आहे आणि त्याचे पहिल्याच वर्षीचे मानकरी आहेत श्री नागनाथ बापू वटकर सर. शाळेसाठी दिलेल्या योग्य सहकार्याबद्दल त्यांचा हा सत्कार होत आहे. या वर्षापासून दरवर्षी शाळेतील एका आदर्श गुणवंत शिक्षकाचा हा सत्कार केला जाणार आहे आणि यावर्षी ते आपले मानकरी आहेत. डॉक्टर अनिल नेरुरकर यांच्या हस्ते हा सत्कार आयोजित केलेला आहे. सत्कार केले जात आहे.
थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. श्री भटकर सर. हॅलो, सर्वांना सुरुवातीला माझा नमस्कार. आज कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या संस्थेचे खजिनदार प्रदीप आंचेकर सर, नंतर या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय डॉक्टर अनिल नेरुरकर सर. निमित्त लवकर जावं लागलेलं आहे. नंतर आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय गावडे सर, आपल्या संस्थेचे सेक्रेटरी सन्माननीय पाटील सर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षक भगिनी, आज हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमानिमित्त संस्थेने जो शिक्षकाचा सत्कार आयोजित केलेला आहे तो सत्कार म्हणजे गुरुवर्य कैलासवासी दवा आनवकर गुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्कार हे शिक्षकांना देण्यासाठी यावर्षीपासून सुरुवात केलेली आहे. आणि यावर्षी सन्माननीय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझी या सत्कारासाठी माझी निवड केलेली आहे. त्यांनी माझा सन्मान केलेला आहे. तर मी माझ्या वतीनं सर्व सन्माननीय जे सदस्य आहेत त्यांना धन्यवाद देतो. त्यांचा मी कायम ऋणी आहे, त्यांचा आभार मानतो. आता तसं पाहिलं तर हा जो सत्कार आहे हा सत्कार शिक्षकाचा आपली संस्था प्रत्येक वर्षी करत असते. कारण मी या संस्थेमध्ये जवळजवळ मला 26 वर्ष या कॉलेजमध्ये झालेले आहे. आपण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असेल, शिक्षक दिन असेल, त्यावेळेस संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य इथं आवर्जून येतात आणि सर्व आमच्या गुणवंत शिक्षकांचा सत्कार करतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण शिक्षक हा समाज घडवणारा, विद्यार्थ्याला घडवणारा, महत्त्वाची भूमिका बजावणारा हा घटक आहे. शिक्षकाचा जर सन्मान झाला, आता असं म्हटलेलं आहे की ज्या देशामध्ये शिक्षकाचा सन्मान होतो त्या देशातील लोक सुजाण आणि सुसंस्कृत असतात. तसं आपल्या संस्थेचे सन्माननीय सदस्य आपल्या शिक्षकाचा प्रत्येक वर्षी सत्कार करत असतात आणि त्याच्यामुळं आमच्या ह्या शिक्षकांना एक काम करायची ऊर्जा, उमेद त्याच्यामुळं किंवा प्रेरणा मिळत असते. त्याच्यामुळं सर्व संस्थेच्या सन्माननीय सदस्यांचं मी आभार मानतो. नंतर आज या कॉलेजमध्ये मला 26 वर्षे झालेली आहे. मला वाटतं मी 1996ला या कॉलेजमध्ये आलो. याच्या अगोदर माझं शिक्षण गावी झालेलं होतं. मुंबई मी कधी पाहिलेली नव्हती. मी पहिली सर्व्हिस स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आणि साई म्हणून गाव आहे पनवेल पेन तालुक्यामध्ये, तिथं मी पहिली सर्व्हिस केली. फक्त 15 दिवस केली. आणि ठाण्याला माझी छोटी बहीण राहत असल्यामुळे मी संडेला ठाण्याला आलो होतो आणि या कॉलेजची जाहिरात पेपरला आली होती आणि त्या ॲड्रेसमध्ये बैल बाजार हा शब्द होता. कधी मी पूर्ण पाहिलेला नव्हता. आणि त्यावेळेस मुख्याध्यापक वर्गे सर होते, नंतर मुंगेकर सर होते. दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू होती. इंटरव्ह्यूला मी आलो आणि माझी इंटरव्ह्यू वर्गे सरांनी आणि मुंगेकर सरांनी त्यांच्या कॅबिनमध्ये घेतली आणि त्याच वेळेस मला सांगितलं, सर तुम्ही आजपासूनच तिथं जॉईन व्हायचं. त्या दिवशी मला लायब्ररीचे पुस्तकं दिले. मी माझ्या त्या कॉलेजला न सांगता तिकडचं सर्व गबाळ मी इकडे घेऊन आलो. तिकडचे पुस्तकं सुद्धा लायब्ररीचे मी परत केले नव्हते, कारण तिकडून पुन्हा त्यांची NOC घ्या, पुन्हा बऱ्याचशा भानगडी त्यात असतात. मग त्यासाठी मी त्यांना न सांगता मी सांगितलं मला तिकडे आता येणं शक्य नाही, मी गावी निघून चाललो.
म्हणून या संस्थेमध्ये जॉईन झालो. आता या संस्थेमध्ये ज्यावेळेस मी जॉईन झालो, वर्धे सरांनी माझ्या अंगामध्ये असणारी जी काही गुण आहेत, काय त्यांनी सरांनी पाहिले, माणूस पारखण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. आणि आता सुद्धा संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत यांना सुद्धा माझ्यामध्ये जे काही गुण आहेत ते त्यांना सुद्धा माहिती आहेत. त्याच्यामुळे मी सर मला सतत संस्थेचे पदाधिकारी बोलवून घेतात आणि मी त्यांच्या हाकेला मान देऊन मी सुद्धा सतत त्यांच्याकडे जात असतो. आता याच्यामध्ये कारण आपली शैक्षणिक जी संस्था आहे याची प्रगती जर आपल्याला करायची असेल, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची असेल, तर सर्वात महत्त्वाचं शिक्षक हा गुणवत्ता असणं फार गरजेचं आहे. कारण कौशल्यपूर्ण शिक्षक असणं फार गरजेचं आहे. कारण मी बरेचसे शिक्षक पाहिलेले आहेत, कारण मी जवळजवळ 26 वर्ष काम करतोय. कारण शिक्षकांनी स्वतःच्या अंगामध्ये असणारे जे काही सुप्त गुण आहेत ते दाखवणं फार गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपले जे काही शिक्षक आहेत किंवा आपली दुसरी ब्रँच कोडाळा सुद्धा आहे, तर विशेषतः मला आवर्जून कोडाळाचं नाव घ्यावं लागेल. कारण कोडाळमध्ये बोर्डाच्या जवळ 10वीचे रिझल्ट असतील, 12वीचे रिझल्ट असतील, अक्षरशः प्रत्येक वर्षी बोर्डामध्ये कोडाळचे विद्यार्थी झळकत असतात. कारण हे सर्व श्रेय आपल्याला त्या विद्यार्थ्याला, त्या पालकांना, त्या शिक्षकांना आपल्याला द्यावं लागतं. तसंच आपल्याकडे सुद्धा आपल्या कॉलेजचा रिझल्ट सुद्धा, हायस्कूलचा रिझल्ट सुद्धा चांगला असतो. कारण शिक्षक आपले सर्व कर्तव्यदक्ष आहेत, गुणवंत आहेत आणि याची दखल संस्था सतत घेत असते. दुसरं, ज्यावेळेस मी या कॉलेजमध्ये आलो त्यावेळेस शासनाने त्यावेळेस एक परिपत्रक काढलेलं होतं आणि वर्ग मुख्याध्यापक होते, साक्षरता अभियान, डेप्युटी डायरेक्टरचं हे परिपत्र होतं, साक्षरता अभियान. आणि ही जबाबदारी त्यांनी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडे दिलेली होती. म्हणजे 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भागामध्ये जे काही निरक्षर लोक आहेत त्या निरक्षर लोकांना साक्षर बनवायचं काम हे त्या मुलांनी करायचं होतं. आणि ती सर्व जबाबदारी ही आमच्या सर्व कॉलेजच्या टीमवर वर्धे सरांनी दिलेली होती. पण आम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे गायडन्स केलं. बऱ्याचशा आमच्या विद्यार्थ्यांनी निरक्षर लोकांना साक्षर बनवलं आणि हा कार्यक्रम आपल्या या देवा अनापूर गुरुजी सभागृहामध्ये ठेवण्यात आला. आणि त्यावेळी डेप्युटी डायरेक्टर म्हणून आपल्या शिक्षण उपसंचालक केळकर मॅडम होत्या आणि त्या कार्यक्रमाला आपल्याकडे येणार होत्या. आणि वर्धे सरांनी मला एक प्रश्न विचारला, पटकर सर म्हणे एवढ्या मोठे अधिकारी आपल्याकडे येत आहेत आणि आपल्याकडे पालक तेवढे येतील का, हे जे विद्यार्थ्यांनी निरक्षर लोकांना साक्षर बनवलं ते येतील का. सरांना म्हणलं सर तुम्ही काळजी करू नका, मी त्याची जबाबदारी मी घेतो. आपला हा जो हॉल आहे हा हॉल पूर्ण भरेल याची शाश्वती मी तुम्हाला देतो. आणि ते खरोखरच खरं झालं. कार्यक्रमाला अक्षरशः बसायला जागा नव्हती, एवढे पालक आपल्याकडे आलेले होते. केळकर मॅडम फार खुश झाल्या. म्हणजे शिक्षकांनी जर प्रामाणिकपणे जर काम केलं, विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे विद्यार्थ्याला जर मार्गदर्शन केलं तर माझ्या मते कोणते काम व्यवस्थित चांगल्या प्रकारे पार पडू शकतं. नंतर अजून एक तुम्हाला एक प्रसंग सांगतो. 96ला मी या कॉलेजमध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस वर्धे सरांनी माझ्याकडे 12वी कॉमर्सचा वर्ग, क्लास टीचर म्हणून मला 12वी कॉमर्सचा वर्ग माझ्याकडे दिलेला होता. आणि विद्यार्थ्यांनी जरा शांत बसायचं आहे. 12वी कॉमर्सचा वर्ग माझ्याकडे दिलेला होता. मी त्यावेळेस नवीन होतो, गावाकडचा होतो, मुंबई कधी बघितलेली नव्हती. आणि रिझल्ट माझ्या वर्गाचा चांगला लागायचा. आणि दुसरं आर्ट्सची फॅकल्टी होती, त्या वर्गाचा रिझल्ट थोडा कमी लागायचा. माझ्या मते जवळजवळ 25% वगैरे रिझल्ट लागायचा. मग नंतर वर्धे सरांनी 12वी आर्ट्सचा वर्ग रिझल्ट कमी लागत असल्यामुळे माझ्याकडे दिला. मी त्या वर्गाचा क्लास टीचर झालो आणि त्या मुलाच्या मनामध्ये एक आदरयुक्त भीती थोडीफार मी निर्माण केली. त्या मुलांना व्यवस्थित गायडन्स केलं आणि ज्या वर्गाचा रिझल्ट 20-25% लागत होता त्या वर्गाचा रिझल्ट त्या वर्षी मी 100% लावून दाखवला. आणि याला सर्व आमचे जे काही कॉलेजचे शिक्षक आहेत हे सर्व श्रेय सर्व शिक्षकांना मी देतो.
आणि त्या वर्षीचे जे काही विद्यार्थी होते हे विद्यार्थी आज दिलीप मामाच्या सोबत सतत असतात. आणि एक वेगळं एक असा की तो विद्यार्थी सकाळी मला भेटण्यासाठी आलेला होता. म्हणजे शिक्षकांनी जर ठरवलं की आपण हे करू शकतो तर ती गोष्ट आपण सहज साध्य करू शकतो. आज 25% रिझल्ट 100% लागतो म्हणजे हे सर्व श्रेय आपल्या सर्व शिक्षकांचं आहे. तसंच आज आमच्या कॉलेजचा रिझल्ट सुद्धा, हायस्कूलचा रिझल्ट सुद्धा सतत प्रत्येक वर्षी चांगला आहे. 95, 98, 100% आपला रिझल्ट आहे. तर हा रिझल्ट लागण्याच्या पाठीमागं संस्थेची आमच्यावर असणारी थाप आणि आमच्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे केलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे केलेला अभ्यास या सर्वामुळे आपला रिझल्ट आपला चांगला लागतो. आणि शाळेचं जे आपल्या विभागामध्ये जे आपण लोकप्रियता म्हणतो ही कायम ठेवायचं काम आमचे शिक्षक आणि विद्यार्थी करत आहेत. जाता जाता मी एवढंच सांगतो की संस्थेने जो माझा सत्कार केलेला आहे त्या सत्काराला मी शेवटपर्यंत जागेन. माझ्याकडून संस्थेसाठी कुठलंही वाईट असं काय होणार नाहीये. मी सतत संस्थेसाठी दिवस रात्र काम करायला तयार आहे. कॉलेजचा रिझल्ट चांगला लावण्यासाठी मी सुद्धा तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भटकर सर. यानंतर आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय डॉक्टर अनिल नेरुरकर साहेब, मी त्यांना विनंती करते की त्यांनी थोडक्या शब्दात आमच्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधावं. डॉक्टर अनिल नेरुरकर, खास जे अमेरिकेवरून तुमच्यासाठी इथे उपस्थित आहेत असे डॉक्टर अनिल नेरुरकर आपल्याशी संवाद साधत आहेत. नमस्कार नमस्कार नमस्कार. मुलं आहेत का इकडे का झोपा काढताय? हरकत नाही. सांगायचं म्हणजे माननीय सर माझे मित्रच आहेत, नावं घेत नाही, माझा वेळ पण खूप झाला आहे. शशीजी आहेत, प्रदीपजी आहेत, हनुमंतराव आहेत, पाटील सर. पण तुमच्या जे थोरात मॅडम होत्या अप्रतिम, त्यांनी फार हे केलं काम. तर जोरदार टाळ्या वाजवा. अप्रतिम. आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा जाधव मॅडम म्हणजे जाधव सृष्टी नाही सृष्टी, काय सुंदर नऊवारी साड्या घालून आहेत. अप्रतिम, फॅन्टॅस्टिक, खूप छान. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आपण नथी घातलंय. आणि तुम्हाला माहिती आहे का आज प्रेमाचा दिवस आहे. व्हॅलेंटाईन्स डे, 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे आहे. सर्वजण लहान नाही कसे घालणार मला कळत नाही. व्हेरी गुड. माझ्या हातात सृष्टी तुझ्यासाठी छान फुल आहे, घे. वा, सुंदर. टाळ्या वाजवा जोरात. फार सुंदर. आजचं सांगायचं म्हणजे अरे फोटो छान छान छान. काय काय गोष्टी चांगल्या आहेत, पण आजचं विषय कुठचा बोलावा हा पण प्रश्न येतोय नाही का. लायब्ररीचं ओपनिंग आहे, इतर गोष्टी बोलण्यात काय पॉईंट वाटत नाही मला. कारण मराठीमध्ये चांगलं आहे. तुम्ही शिक्षिका, परत मगाशी सर तुम्ही म्हणालात शिक्षक महत्वाचा घट आहे. पालक, शिक्षक, शिक्षण संस्था आणि विद्यार्थी. तर विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, तुम्ही 9वीचे विद्यार्थी आहात आणि 11वीचे विद्यार्थी आहात. वाचेल तो वाचेल, म्हणजे जो वाचन करेल तोच पुढे जाणार आहे. मागची सर्व मंडळी मागे राहणार आहे. तो वाचेल तो वाचेल. व्हॉट्सअप पण चालेल, पण वाचा. आपल्याला असं वाटतं खूप वेळा डिजिटल मीडिया येत आहे, गुगल येत आहे, पण सगळं सोपं झालंय, खूप सोपं झालंय, छान झालंय. प्रत्येकाने हे डिजिटल मीडियाकडे लक्ष द्या. जग पटापट बदलतंय. तुम्ही ऑलरेडी मागे पडत चालला आहात. महाराष्ट्रातली मुलं सर्वात शेवटचा नंबर आहे.
बिहार इज अहेड ऑफ यू, यूपी इज अहेड ऑफ यू. कारण त्यांनी केव्हा 10 वर्षापूर्वी त्यांनी डिजिटलाइज केलेलं आहे. मुलं हुशार झालेली आहे. महाराष्ट्रात काय चाललंय मुलांना तुम्हाला ऐकायचंय का? ऐका, पाठच्या मुलांनी आणि मुलींनी नक्की ऐका. वयाच्या 15व्या वर्षी 20व्या वर्षी ते सर्व, मी लांडे साहेबांचं म्हणत नाही ते कारण माझे परिचयाचे आहेत, पण खूपशा शिवसेना भाजप ह्याच्या मागे लागतात. आणखी वयाच्या 35 पर्यंत त्यांना वाटतं आपण कोणतरी होणार, ते कोणी होत नाही. आणि त्याच्यानंतर महत्वाचं आयुष्य वयवंत 15 ते 35 निघून गेलेलं असतं. त्यामुळे काय असतं, सकाळी तुम्ही जेव्हा पेपर घेता, वर्तमानपत्र, त्याची किंमत किती असते? 5 रुपये म्हणा. संध्याकाळी तेच तुम्हाला वर्तमानपत्र 5 रुपये किलोनी मिळतं. म्हणजे तुमचं जे वय निघून गेलेलं असतं ते सर्व संपलेलं असतं. 10वीतल्या मुलांचं वय साधारण मला वाटतं 14-15 आहे आणि 11वीतल्या मुलांचं वय 16-17. मध्ये अडकायला पाहिजे. वर्गामध्ये येत आहे, तुम्ही काय करताय, ह्या कानाने ऐकताय त्या कानाने सोडून देताय. सर्व मध्ये अडकायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आपले कान आणि नजर सदैव उघडी पाहिजे. नसते, आपली नसते. वर्गात येतो, आपलं शरीर असतं पण आपलं मन नसतं. काहीतरी चुकतंय आपलं. कॉम्पिटिशन खूप आहे, लक्षात ठेवा. बेकारी वाढणार आहे. अमेरिकेमध्ये ते म्हणतायत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे आम्हाला माणसाची जरुरी नाही. बँकेमध्ये 100 लोक काम करतायत, इथे 2 लोक फक्त काम करतायत तेच काम. म्हणजे तुम्ही जेव्हा थोडे मोठे व्हाल तेव्हा अख्ख्या जगामध्ये काहीतरी अशा घडामोडी घडणार आहे की त्याच्यानंतर तुमचा प्रश्न वाढणार आहे. पण ते काळजी करायची जरुरी नाही. भारताची लोकसंख्या जर तुम्ही 1.4 बिलियन आहे, 140 कोटी आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 60% लोक तुमच्यासारखे, ती साधारण 25 वयाची. ही पॉवर आहे. अब्दुल कलाम काय म्हणायचे की माझी मुलं काहीतरी करून दाखवणार. मोदीजी ते करून दाखवत आहेत. भारताला स्कोप आहे. अमेरिकेमध्ये माझ्या वयाची जवळजवळ 60% लोक आहेत. 60 नाही, फक्त 30%, 30-40% तुमच्या वयाचे. आणि आपल्याकडे 60% पॉवर आहे, पॉवर ऑफ युथ. चायनामध्ये पण कमी आहे. आपल्याला वाटतं चायनावरती येते, चायनावरती नाही. 1, 2, 5 वर्षच. कारण त्यांनी एक मूल जे सुरू केलं फॅमिलीसाठी, चायनामध्ये आता फक्त 40%च आहे युथ. आपल्याकडे 60% आहे. भारताला स्कोप आहे. त्यामुळे तुम्हाला स्कोप आहे, पण तुम्ही त्या प्रवाहात राहा. उगाच मस्ती वगैरे करू नका, लक्ष द्या. एवढंच मला म्हणायचं, बाकी काही म्हणायचं नाही. मी या शाळेत येणार आहे आणि कसं मोठं व्हायचं ते तुम्हाला मी शिकवणार आहे. सर, आता मी 2 महिने इकडे आहे. 9वीतल्या मुलांना आणि 11वीतल्या मुलांना 2दा तरी येणार आहे मी. अँड आय विल सी दॅट देर इज अ चेंज इन देम. तुमच्यामध्ये फरक झालेला असेल, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो. आता काय झालंय, तुम्ही 11:30 पासून इकडे बसलात, 1:15 वाजलाय. ऑलरेडी 45 मिनिटाच्या वरती माणूस लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे जास्त बडबड करण्यात पण अर्थ नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की आय विल बी बॅक अगेन. आय विल सर्टनली टीच यू. इंग्लिश यायला पाहिजे का नाही, उगाच काय गडबड करू नका. जी भाषा येते ती चांगली शिका. इंग्लिश यायला हवं, पण तुम्हाला खरी भाषा कुठची चांगली पाहिजे माहिती आहे की मराठी माणसाला कळलेली नाही, ती म्हणजे गणित. मला लहानपणी सांगितलंच नाही.
आणि जास्त गणित नाही, अल्जिब्रा कॅल्क्युलस नाही, फक्त 10 पर्यंतचे पाढे, 20 पर्यंतचे पाढे, 30 पर्यंतचे पाढे, म्हणजे आपल्याला गुंतवणूक करता येते. अरे कोटीवर किती शून्य आहेत हे मला कळत नाही मराठी मुलाला, आणि तो वाण्याचा मुलगा आपला सांगतोय. हे मराठी व्यथा आहे. तर थोडस व्यवहार करायला लागा. या खूप गोष्टी आहेत. उगाच्या उगाच हमाली करायच्या नाही. आपण फक्त सर्व्हिस ओरिएंटेड आहोत. नोकरी घ्या, पगार घ्या, 5,000 10,000 घरी झोपा, परत बघा, त्याचा काही उपयोग नाहीये. एकाचे 2 रुपये करायचे कसे करायचे ते शिका. ते सोपं आहे आणि ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यासाठी मोठं मोठं कॅल्क्युलस नको आणि अल्जिब्रा नको. बेसिक मराठी पाढे, आपले जे पाढे होते ना 10 पर्यंत 20 पर्यंत बाद झाले. हे काहीतरी शिकायचं आहे, पण रिस्पॉन्सिबल व्हायचं आहे आपल्याला. रिस्पॉन्सिबल म्हणून काय करायचे? स्वतःची पूजा करायची, स्वतःवर प्रेम करायचं आहे. अमिताभ बच्चन तेच म्हणतात, मी लंबू असून मोठा झालो. लता मंगेशकर म्हणते माझा आवाज पातळ असून मी कुठे गेली, बघा भारतरत्न झाले. माधुरी दीक्षित इथे बसली तर दिसणार पण नाही, एवढी ॲव्हरेज स्टुडंट, पण आतमध्ये होतं काहीतरी. आतमध्ये विश्वास होता. मी मोठी होतलय मागणीत बोललो, मी मोठा होणार, मी मोठी होणार, हे बोलत ना. देवाला वेळ नाहीये तुमच्यासाठी. गाडगे महाराज काय म्हणतायत, आजूबाजूला विठ्ठल असताना उगा देवळात कशाला जात आहे? आई वडिलांवर प्रेम करा, शिक्षकावर प्रेम करा, त्या शिक्षण संस्थे हे जे करतायत त्यांच्यावर प्रेम करा, मित्रावर प्रेम करा. काय सुंदर मासिक काढलंय ओंजळ. ओंजळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? द्यायचं, ग्रॅटिट्यूड. एका हाताने घ्यायचं, दुसऱ्या हाताने द्यायचं, त्याला म्हणतात ओंजळ. कोकणामध्ये ओंजळ तांदूळ देतात. पायलीवर आपल्याकडे द्यायला तर तांदूळ घ्या, ओंजळ. माधुरी माणसाला मागायला येतात. सुंदर नाव दिलंय ह्याचं. प्रत्येकाने आतापासून एक लक्षात ठेवा, तुम्ही जर 9वीत असाल तर 4थीतल्या किंवा 3रीतल्या मुलाला काय तुम्हाला येतं ते शिकवा. तीच ओंजळ झाली. ओंजळ म्हणजे पैसे पाहिजे तसं नाही. ओंजळ म्हणजे मदत करायला शिकलं पाहिजे आणि ती करायला लागा. आपणच तुम्ही हुशार आणि मोठे होता, आणि आम्ही मोठे तसेच झालेलो आहोत. त्यामुळे आणखी न बोलता मी जास्त काही बोलत नाही. एकच सांगतो की आपल्याकडे छान मोठे नेते आहेत. वाचनालय झालेलं आहे. आत्मचरित्र वाचायची आहेत. वाचनालयाचा रेफरन्स म्हणून वापर करायचा आहे. खूप छान 2 कम्प्युटर्स आहेत तिकडे. बसायचंय आणि वाचायचंय. अर्धा तास काय असेल 1 तास वाचायला लागा. कसे वाचा, पण वाचा. शेवटी जाता जाता एखादा एक विनोद करू का? नको करू. एक छान लग्न असतं, लग्न, आणि लग्नामध्ये आजीबाई खुश असतात, कारण मुलगी अगदी गोड खाली मान घालून बसलेली असते. तेव्हा खाली बसलेली असते मुलगी, तेव्हा आजी म्हणे काय बघा हो, आम्हाला कशी चांगली सून मिळाली, मान पण वरती करत नाही. तर मागून आवाज येतो, आजी ती मान का वरत काय माहित नाही, नेटवर्क चांगला असा, कारण व्हॉट्सअप चालू असा. वाजवा काय जोरात. दुसरा एखादा विनोद असा पण आहे चांगला मला आवडतो. तुमच्या शाळेतली मुलं असतात, टार्गट 11वी मध्ये, बाजूला इंजिनिअरिंग कॉलेज असतं आणि असं मोठं नारळाचं झाड असतं. तो मुलगा म्हणतो मी झाडावर चढतो. कशाला? मला इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुली बघायच्या. तेव्हा त्याचा मित्र हा बंडू म्हणतो, तो मोरू म्हणतो अरे तू बघतो की त्या वरती कशाला बघतो, वरती गेला खाली पडशील आणि मेडिकल कॉलेजच्या मुली तुला दिसतील लागल्यावर. असं काही काय मजा माझ्या आयुष्यात हसायचं आहे. आजचा दिवस आहे ना तो प्रेमाचा दिवस आहे. म्हणजे तुम्हाला माहितीये का, प्रेम म्हणजेच आनंद. आपलं हार्ट
प्रेम, दुःख वगैरे बाजूला ठेवा. प्रत्येक माणूस दुःखी असतो. आपली दुःख बाजूला चालायची आहे. चार्ली चॅपलिन तो म्हणायचा, मी आतून रडायचो आणि जेव्हा रडायला लागलोच तर पावसात जाऊन भिजायचो, पण माझं रडू कधीच माझ्या चेहऱ्यावर आलं नाही. तसं करायचे. आपली दुःख बाहेर दाखवायची नाहीये. सतत हसत राहायचं आहे. प्रत्येक माणूस दुःखी असतो थोडासा, तर हसत राहा आणि एन्जॉय करा आणि नक्की परत येईल. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी सर. थँक्यू सर. थँक्यू सर. पिंजरकर मॅडम पण त्यांच्याकडून जोरात टाळ्या वाजवा. काय सुंदर जोरात. आणि काय पाहिजे तुम्हाला? तो का मालवण बोलू का मी? नंतर पुढच्या वेळी खूप खूप आभारी असं की तुम्ही मालवणीतून आमच्या मुलांना थोडासा प्रोत्साहन दिलात आणि मुलं देखील तुमच्याकडून तीच मागणी करतायत. त्याचबरोबर आपल्या देशाचे तुम्ही आधारस्तंभ आहात. आत्ताच आपल्याला आपल्या प्रमुख अतिथींनी मार्गदर्शन करताना सांगितलंय. त्यामुळे आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन आपल्या देशाचं तुम्ही कसं भवितव्य उज्ज्वल करू शकाल याबद्दल प्रत्येकाने विचार करायचा आहे. यानंतर आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आपल्या संस्थेचे खजिनदार श्री प्रदीप अंगचेकर साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. श्री प्रदीप अंगचेकर साहेब. कार्यक्रम उशिरा सुरू झाला, पण काळजी करू नका. कार्यक्रम संपल्यावर तुमच्यासाठी खाऊ ठेवलेला आहे, त्यामुळे आणखी थोडा वेळच फक्त इथे तुम्हाला बसायचं आहे. आत्ताच नेरुरकर सरांनी तुम्हाला अतिशय छान असं एक मार्गदर्शन केलंय. मी तुम्हाला आणखी काही मार्गदर्शन करणार नाही, पण फक्त एक इथे सांगायचं म्हणजे नेरुरकर सर हे आपले अतिथी किंवा पाहुणे नाही आहेत. ते तसे भारतातले आहेत आणि अमेरिकेतून इथे आले म्हणून त्यांना अतिथी किंवा पाहुणे म्हणायचं आम्ही मानत नाही. ते आमचे आहेत, आपल्या संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही हक्काने इथे बोलवतो आणि ते हक्काने इथे येतात. आणि त्यांनी सांगितलं की हक्काने तुमच्यासाठी आणखी 2 वेळा येणार, कारण तुम्ही आता कंटाळला. त्यांना कळलंय, आम्हाला पण कळलंय. आणखी थोडा वेळ देऊ जरा, पण ते तुम्हाला येतील, तुम्हाला सांगतील. आज बऱ्याच मुलांची अशी मनीषा असते की आपण अमेरिकेला जावं. ते तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील की तुम्ही अमेरिकेला जावं की भारतात राहावं, कारण आज अमेरिकेपेक्षा भारतात संधी जास्त आहे. तुम्हाला एक सांगतो की बऱ्या आमच्या लहानपणी असं असायचं की तू कोण होणार, तर 1-2च गोष्टी सांगायच्या. एक कोणतरी डॉक्टर सांगायचं, ते इंजिनियर. त्याला जास्त माहिती नव्हती, पण आज तुम्हाला अतिशय वेगवेगळी फील्ड बोलवत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला अतिशय चांगला वाव आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही त्या ह्याच्यातनं गेल्यानंतर माझ्या 2 मुली आहेत. माझी मोठी मुलीने सांगितलं, बाबा मी डॉक्टर किंवा इंजिनियर होणार नाही, मला काय व्हायचंय, मी फॅशन डिझायनर होणार. आणि ती भारतातली एक अत्यंत गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी जी संस्था आहे, निफ्ट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, तिथून ती पास आउट झाली आणि ती सध्या फॅशन डिझायनर किंवा फॅशन स्टायलिस्ट म्हणून काम करते स्वतःचं. तुम्हाला ह्या अशा संधी शोधल्या पाहिजेत. माझी दुसरी मुलगी ती म्हणाली, बाबा मी तिला SSC ला 90च्या वर टक्के मार्क होते, तिला सायन्सला जायचं मी म्हणत होतो. ती म्हणाली नाही बाबा मी आर्ट्सला जाणार आणि काय करणार, लॉ करणार. तिने लॉ केलं, LLB झाली, LLM झाली, तिने हायकोर्टात प्रॅक्टिस पण केली. पण नंतर तिला चांगला एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब मिळाला, त्यामुळे ती आता मल्टीनॅशनल कंपनीमध्ये लीगल मॅनेजर म्हणून काम करते. तर असे वेगवेगळ्या वाटा तुम्ही शोधायच्या आहेत. फक्त इंजिनियर आणि डॉक्टर एवढ्यासाठीच तुम्ही फक्त थांबू नका. वेगवेगळी क्षेत्र तुम्हाला खुणवत आहेत आणि तुम्ही ती जरूर त्याचा हे करा. कारण महत्वाचं काय असतं की आपल्यातलं टॅलेंट किंवा आपल्यातली हुशारी आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. की मी गणितात, आता त्यांनी सांगितलं की गणितात काही लोक हुशार नसतील, काही
दुसऱ्या विषयात हुशार असतील, पण ज्या विषयात तुम्ही हुशार आहात त्या विषयात तुम्ही जरूर पुढे जा, अशी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला, कळकळीची विनंती आहे. कारण ह्या शाळेशी जसा माझा संबंध जो आला, तो मी इथे एक 3 महिने हंगामी शिक्षक म्हणून काम केलं. बऱ्याच जणांना माहिती नसेल, इथे आत्ताच सांगितलं की गुरुवर्य अडवकर गुरुजी यांचा सहवास मला लहानपणापासून लाभला. त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो आणि भाऊंच्या इच्छेखातर त्यांची एक कन्या, त्यांचं नाव आता मला आठवत नाही, वासंती आडनाव काय, तर त्या प्रसूतीच्या रजेवर असल्या, त्यामुळे 3 महिने कोण नव्हतं वर्गाला. तर त्यावेळेला मी सायन्स स्टुडंट असल्यामुळे सायन्स आणि गणित हे 2 विषय त्यावेळेला घेत होतो. आणि नेरुळकर सरांना मला सांगायचं वाटतं की गणित हा माझा अत्यंत आवडता विषय होता आहे आणि असणार. तर तुम्ही सुद्धा गणित या विषयात जरूर रुची घ्या, करा. पण ज्या विषयात तुम्हाला गती आहे किंवा ज्या विषयाची तुम्हाला आवड आहे त्या विषयात तुम्ही जरूर पुढे व्हा. आणि एक दुसरं सांगायचं, मग हे सांगितलं नेरुळकर, आणि तुम्ही तुमचा स्वतःतला विश्वास जागवा. विश्वास तुमच्यात जागवणं फार महत्वाचं आहे आणि तुम्ही नक्की पुढे चांगलं कराल. आज आपण गुणवंत शिक्षक म्हणून वटकर सरांचा सत्कार केला. असे शिक्षक तुम्हाला इथे लाभले आहेत. पिंजरकर मॅडम आहेत, पूर्वीचे सर, म्हणजे हल्ली माझी तेवढा इथे जाणं येणं होत नाही. पूर्वी मी इथेच 15 नंबरमध्ये राहत होतो, त्यावेळेला बऱ्याच शिक्षकांशी माझा संबंध यायचा. अतिशय चांगले शिक्षक तुम्हाला मिळालेले आहेत. तुम्ही त्याचा जरूर फायदा घ्या आणि मोठे व्हा. मगाशी नेरुळकर सरांनी सांगितलं होतं, एक उल्लेख मला करायचा आहे की आज व्हॅलेंटाईन डे आहे, 14 फेब्रुवारी. ज्या वेळेला ह्या संस्थेचा जन्म झाला 14 फेब्रुवारी 1960, त्यावेळेला व्हॅलेंटाईन डे वगैरे काही नव्हतं. हा हल्लीचा बदल आहे आणि तो बदल आपल्याला स्वीकारायला पाहिजे. पण व्हॅलेंटाईन म्हणजे प्रेमाचा दिवस, म्हणजे प्रेम कोणावर करावं. तर मी सांगेन की तुम्ही नक्की शाळेवर प्रेम करा, तुमच्या अभ्यासावर प्रेम करा आणि मोठे व्हा. आणि यापेक्षा मी जास्त बोलत नाही, कारण आपल्याला बराच वेळ झालेला आहे. तुम्हाला खाऊ मिळणार आहे. पण एवढं सांगून मी मला ही संधी दिली त्याबद्दल एक सरांनी आठवण करून दिली की ओंजळ आम्ही बघितलं तर ओंजळमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लेख लिहिले, विशेषतः चित्र काढली, काही चित्र अप्रतिम आहे. आणि विशेषतः त्याचे ज्या संपादिका साळुंके मॅडम, या सर्वांचं अभिनंदन. सर्व शिक्षकांचं ज्यांनी किंवा सर्व विद्यार्थी ज्यांनी त्यांना मदत केली त्या सर्वांचं अभिनंदन. फक्त एक गोष्ट थोडीशी मला खटकली, मी सांगतो की त्यांनी सांगितलं की बऱ्याच म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांनी अतिशय सुवाच्य अक्षरात आणि सुंदर अक्षरात त्यांनी ते लिहून काढलंय. पण मला वाटतं तुमचं अक्षर अजून चांगलं सुधारावं. कारण आमच्या लहानपणी आम्ही एक काय द्यावं असायचं कित्ता, त्यामुळे त्याच्यावर गोल वळून अक्षर चांगलं वळणदार असायचं. एवढं वळणदार अक्षर मला इथे थोडंसं जाणवलं नाही. ते जरूर तुम्ही सुधारा. आणि त्यासाठी पिंजरकर मॅडमशी माझं बोलणंही झालंय. त्यांनी एक उपक्रम हाती घ्यायचं ठरवलंय. त्या उपक्रमाला माझा खास पाठिंबा आहे आणि सर्वांना शुभेच्छा. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद आमचेकर साहेब. साहेब देखील म्हणाले की त्यांचं गणित आणि विज्ञान हे विषय प्रमुख असले आणि गणित त्यांचं चांगलं आहे, म्हणूनच कदाचित मला असं वाटतं की आपल्या संस्थेचा खजिना त्यांच्या हातात आहे आणि त्याचा ते अगदी उत्तम प्रकारे सांभाळ करून त्याच्या उन्नतीसाठी ते हातभार लावत आहेत. धन्यवाद आमचेकर साहेब. यानंतर मी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते आपल्या शाळेच्या प्राचार्या
पिंजरकर मॅडम. पण त्यापूर्वी आपल्या या कार्यक्रमासाठी विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. त्यापैकी साहिल साहेब ही उपस्थित होते, पण कदाचित कार्यबाहुल्यामुळे थोड्या वेळासाठी ते बाहेर गेलेले. ते नुकतेच आता पुन्हा आपल्याला जॉईन झालेले आहेत. मी आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री वराडे सर यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करावं. श्री साहिल साहेब. साहिल साहेबांचा सत्कार होत आहे. पर्यवेक्षक श्री वराडे सर यांच्या हस्ते. धन्यवाद सर. यानंतर आपला गोड कार्यक्रम आभार प्रदर्शन. कैलासवासी दत्तात्रय वासुदेव अनावकर गुरुजी यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन. आज 14 फेब्रुवारी आणि सगळेजण व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करतात. मला असं वाटतं 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना सर्वप्रथम माझी भावपूर्ण श्रद्धांजली आणि समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांना तसंच या सभागृहामध्ये असलेल्या सर्व उपस्थितांना मी अशी विनंती करते की आज घरी गेल्यानंतर त्या शहीदांना आदरांजली म्हणून एक दिवा नक्कीच लावावा. आपल्या सर्वांना हवाहवासा वाटणारा आणि सर्वजण आतुरतेने वाट पाहणारा कृतज्ञता व्यक्त करणारा असा गोड कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. सहनशीलता आणि हास्य यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत. कारण हास्य त्यांचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माण करीत नाही. या आणि अशा विविध गुणांचा प्रभाव असलेले मान्यवर व्यक्ती या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांचे आभार मानण्याची जबाबदारी ही माझ्यावर आहे. शालेय अभ्यासक्रम हवा, पण त्या जोडीला पूरक ग्रंथांचे वाचनही तितकंच महत्वाचं आहे. याचं महत्व जाणल्यामुळे डॉक्टर गीता ईश्वरदास भाटिया कुटुंबियांकडून मिळालेल्या देणगीमुळे आज आपल्या शाळेमध्ये प्रशस्त वाचनालय आणि त्या वाचनालयामध्ये ग्रंथ, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, संदर्भ पुस्तकं प्राप्त करून दिली. म्हणून सर्वप्रथम मी आपणा सर्वांच्या वतीने डॉक्टर गीता ईश्वरदास भाटिया यांचं जरी त्या या ठिकाणी उपस्थित नसल्या तरी फेसबुकच्या माध्यमातून कदाचित त्या तिथे पाहत असतील म्हणून मी त्यांचे आभार मानते. चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवून आणतात. याबद्दल वादच नाही. अशा व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर गीता ईश्वरदास भाटिया वाचनालयाचे उद्घाटक, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, संस्थेचे उपाध्यक्ष, अमेरिकन खास या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिलेले डॉक्टर अनिल शांताराम नेरुरकर यांनी आपल्या फार विनोदी शैलीने तुम्हा आम्हाचं मन जिंकलेलं आहे आणि वर्तमानपत्राच्या रद्दीच्या माध्यमातून किंवा आपल्या विनोदातून आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानते. आजच्या 63व्या वर्धापन दिन सोहळ्याचं अध्यक्षपद भूषविणारे संस्थेचे खजिनदार की ज्यांनी हे आपल्या कुटुंबातील दोन्ही मुलींनी आपलं प्रगती किंवा यशस्वी जीवन कसं स्वीकारलेलं आहे किंवा अंगीकारलं आहे आणि कोणती जी कमतरता आहे हे आपल्याला सांगितलं. आणि नुकतंच मलाही माहीत नव्हतं की या शाळेमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केलेलं होतं. तर अशा आपल्या संस्थेचे खजिनदार आंगचेकर सर यांचंही मी या ठिकाणी आभार मानते. उत्तम उदात्त विचारांनी प्रेरित होऊन कार्यक्रम घडवून आणणारे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शशिकांत गावडे सर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख आणि संस्थेची ओळख अतिशय सुरेख पद्धतीने करून दिली. म्हणूनही मी त्यांचे आभार मानते. पटलेलं चांगलं काम एकट्याने केले तर कोटीची प्रेरणा ठरते. कष्ट
आणि पलीकडे कीर्ती अशा सगळ्या सत्कृत्याचे सार असणारे संस्थेचे सहकार्यवाह श्री पाटील सरांचेही या ठिकाणी मी आभार मानते. तसेच संस्थेचे पदाधिकारी ॲडव्होकेट सावंत सर या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानते. तसेच संस्थेचे पदाधिकारी सदस्य हादगे सर यांनी फोनच्या माध्यमातून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिली, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानते. संस्थेचे पदाधिकारी अनावकर सर, राहुल सर, दुधी सर, नंतर साहिल सर, दोन सर यांचेही या ठिकाणी मी आभार मानते. स्वयं अर्थसहाय्याचे सर्वा पिंगे सर यांचेही या ठिकाणी मी आभार मानते. उत्तम अध्यापन कौशल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक प्रिय, त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण संवाद कौशल्यामुळे समोरच्याला स्थितमित करण्याची कला ज्याला अवगत आहे आणि संस्थेने प्रथमच घोषित केलेले द वा अनावकर गुरुजी गुणवंत पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरलेले गुणवंत शिक्षक श्री नागनाथ बापू वटकर सरांचेही मी सर्वप्रथम अभिनंदन आणि कौतुक करते. तसेच त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानते. संस्थेचे अध्यक्ष इंद्रजित सावंत साहेब यांनीही सिंगापूरवरून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानते. पालक प्रतिनिधी च्या उपाध्यक्षा दीपिका नावकर मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानते. जवळपास 2-2.5 वर्ष कोरोनाने सारे विश्व हादरून गेले होते. सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईनच्या माध्यमातून आपली शारीरिक आणि मानसिक संतुलन ठेवून ज्यांनी अभ्यास केला अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. त्या गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक मी या ठिकाणी करते. ओंजरचं जे प्रकाशन झालं आणि या प्रकाशन झाल्यानंतर आमच्या शाळेच्या शिक्षिका मानसी साळुंके मॅडम यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, म्हणून त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानते. ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर करणारे आमचे विद्यार्थी, त्यांचंही मी या ठिकाणी कौतुक करते. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता कोयरेकर मॅडम यांचेही मी या ठिकाणी आभार मानते. सर्व प्राथमिक, पूर्व प्राथमिक, उच्च माध्यमिक, सेल्फ फायनान्स स्टेट सर्व माझे सहकारी शिक्षक वृंदांचे मी हार्दिक आभार. संस्थेच्या लहान रोपट्यांचं वटवृक्ष करण्यासाठी संस्थेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे अनेक दानशूर संस्था, व्यक्ती, समाजसेवक, पालक, माजी विद्यार्थी यांचंही या ठिकाणी मी आभार मानते. जिथे राबती हात तेथे राबती हरी, सदैव सहकार्याची भावना असणारे माझे सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी आभार मानते. सर्व सेवा सहाय्यकांचंही खास आभार या प्रसंगी करते. स्टेज व्यवस्था करणारे व्यवस्थापक, माईक व्यवस्था करणारे व्यवस्थापक यांचेही आभार मानते. आणि माझ्या समोर बसलेले माझे प्रिय विद्यार्थी, श्रोते यांचेही मी आभार मानत नाही, परंतु खास या प्रसंगी खास मी आपणा सर्वांचं गोड असं कौतुक करते. सर्व अज्ञातांचं आभार. चुकून कोणाचंही अनअवधानाने नाव जर मला घेता आलं नाही तर अशा सर्वांचंही मी मनापासून आभार मानते. सर्व काही सुरळीतपणे घडवून आणणाऱ्या ईश्वरीय शक्तीचंही मी आभार मानते. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमापुन्यात् मा कश्चित् दुःखमापुन्यात्. एवढं बोलून मी माझं आभार प्रदर्शनाचं काम या ठिकाणी संपवत आहे. जय महाराज. धन्यवाद मॅडम.
विद्यार्थ्यांनी फक्त थोड्या वेळासाठी शांतता राखायची आहे. पाहुण्यांचं जसं आगमन झालेलं होतं तसंच निर्गमन होत आहे, तरी कृपया विद्यार्थ्यांनी शांत राहायचे.